ओळखलत का मला? मी तोच विठ्ठल, ज्याच्यासाठी लाखो भाविके माझी वारी पायी करतात. सारे देहभान विसरून माझ्या भक्तीत दंग होतात. अरे, आजकाल या जगात काय चालू आहे? लोक एकमेकांचे पाय ओढतात, एकमेकांच्या छातीवर पाय ठेवून वर जाण्याचा प्रयत्न करतात. याच्यामुळे कोणच पुढे जाऊ शकत नाही. अरे, एकमेकांचे पाय ओढण्यापेक्षा एकमेकांचे हात धरा. याच्यामुळे आपण सर्वजण पुढे जाऊ शकू. एकमेकास साय करू अवघे धरू सुपंथ. तुम्ही सर्वजण मला पंढरीचा चोर म्हणता. हो, मी आहेच, पण मी माझ्या भक्तांच्या भक्तीची चोरी करतो. त्यांच्या चेहऱ्यावरील उदासीनतेची चोरी करतो. अरे, त्यांच्या दुःखाची चोरी करतो मी. पण तुम्ही कशासाठी चोरी करता? फक्त पैशासाठी? अरे, ज्या माऊलीच्या उदरी तुम्ही जन्माला आला त्या माऊलीचे हृदय आता छिन्न छिन्न होत आहेत. अरे, त्या माऊलीवर किती अत्याचार होत आहेत. अरे, बापाला मुलगी कळेना, भावाला बहीण कळेना, तर नवऱ्याला बायको कळेना. अरे, माझ्या कमरेवरील हात माझ्या कानावर आणि डोळ्यावर जात आहेत. अरे, बंद करा आक्रोश, बंद करा ते दृश्य. अरे, बंद करा, स्वतःला बदला. संत सोयराबाई म्हणतात, देहीचा विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. देहीचा विटाळ देहीच जन्मला, सोवळा तो झाला कवन धर्म. विटाळ वाचोनी उत्पत्तीची स्थान, कोणी नाही देह निर्माण नाही जगी. अरे, कोण कुणाला पळवून नेत आहे, तर कोण कुणाचा हात पकडून पळून जात आहे. अरे, हात पकडून पळून जाण्यापेक्षा त्या बापाचे हात पकडा, ज्यांनी तुम्हाला तळ हाताच्या फोडीप्रमाणे जपलेला आहे. अरे, त्या बापाच्या हातावरच्या रेषा बघा, किती फिकट दिसत आहे. अरे, त्या बापाच्या तळ हातावर किती जखमा झालेल्या आहेत. अरे, त्या माऊलीचे हृदय बघा, जेव्हा तुम्ही तिला उलट उत्तर देता तेव्हा तिच्या हृदयात किती ठेच पोचत असेल. अरे, स्वतःला बदला. बंद करा अत्याचार, बंद करा तो तिरस्कार, बंद करा. आणि एकीकडे माझं वर्षानुवर्ष चालत आलेल्या वारीच्या वारसाला माझे भाविक भक्त पुढे चालवत आहे. तुम्ही भारतीय संस्कृती जपा. विठ्ठल विठ्ठल.